आयुर्वेदिकमध्ये 9 वर्षांनी काम करतोय. यांना काय काय त्रास होता विचारू. पायाचा किंवा चलणं होत नव्हतं, काय त्रास होता? तुमचं नाव सांगा. शेख मौला हसन शेनगाव. मला सांगा तुम्हाला काय काय त्रास होता अगोदर, आपलं औषध आयुर्वेदिक चालू करण्याच्या अगोदर? असं जरा. आपलं चलणं होत नव्हतं, दम लागत होता, हां हां इथं बाजूला दुखत होता. हां हां हे चलणं आता म्हणजे लांब चलत नव्हतं? 100 फूट बी जाऊ शकत नव्हतं. 100 फूट बी जाऊ शकत नव्हता. नाही. बरोबर आहे. बरं, हे किती दिवसानं त्रास होता तुम्हाला? हे 6 वर्षांतर होता. बरं. 6 वर्षानंतर ही आपली भेट झाली. हां हे मी औषध घेतलं. हां घेतल्यानंतर की आता मी 5 किलोमीटर बी थकत नाही चालत. थकत नाही, म्हणजे चालता फिरता तुम्ही चालू झालो. बरोबर आहे. हो. आणि जे तुम्हाला वातीचा, गुडघ्याचा, पायाचा त्रास होता ती पण कमी झाली. हो, हा. बरोबर. कमी झाली, पुन्हा काम शुगरला सुद्धा आपल्या औषधाने तुम्हाला फरक पडलाय. बरं, हे आयुर्वेदिक घेतल्यामुळं तुम्हाला फरक पडलाय म्हणून तुम्ही डबल भेटायला आला. हो, डबल त्याच्यामुळे तर औषध न्यायला आलो ना. बरोबर. म्हणजे आता ते दुखायचं वगैरे कमी झालं. कमी झालं. बरं. फार कमी झालं. पहिलं काम करत होता, फिरत होता का उगं तेवढ्या पुरतं तेवढं? आम्ही 100 फूट चालू शकत नव्हतं तर काम कुठलं करायचं. बरोबर. 100 फूट सुद्धा चालू शकत नव्हतं तुम्ही. चालू शकत नाही. बरोबर आहे. आणि किती वर्षांनी दवाखाने होते चालू? 6 वर्ष झालं. 6 वर्षांनी दवाखाने असून फरक नाही, पण आपल्या आयुर्वेदिकनं तुम्हाला 15 दिवसात थोडा फरक वाटला हो हो. म्हणून तुम्हाला विश्वास बसला. विश्वास. आणि आता 1 महिन्याच्या नंतर तुम्ही अजून औषध न्यायला आलात. हो, आलो की आधी. बरं, हे आयुर्वेदिकमुळे तुमचं चांगलं झालंय, बरं झालंय. हम्म. लोकांना काय सांगू शकता, हे आयुर्वेदिक घ्यावं का नाही? हा, घ्यावं, चांगलं आहे. घ्यावं सगळ्यांनी. हानिकारक नाही. हां. चांगलं आहे. आहे. शरीराकरता चांगलं आहे. पोटात बडबड होत नाही, काही होत नाही. काय होतं? त्या गोळ्यानं मेडिकलच्या गोळ्यानं बडबड होते, बडबड होत गरमी आहे. वाटते. कमी जास्त झाली तर थरथर होत आहे, तिथंच बसतंय. माणूस चलू शकत नाही त्या गोळ्यानं. बरोबर. यांना काही होत नाही. आयुर्वेदिकला काही साईड इफेक्ट नाही, नाही. फायदाच आहे. फायदा. धन्यवाद. नमस्कार. मुलाखत दिल्याबद्दल तुमचा आम्ही कंपनीतर्फे, एक्सेप कंपनीतर्फे आभारी आहे.